काही दिवसांपासून मला वाटत होतं की माझं जे सकाळचं रुटीन आहे ना, त्यामध्ये थोडेफार मी चेंजेस करायला पाहिजेत आणि आज फायनली मी ते चेंजेस केलेले आहेत. सकाळचे काही तास, पण आजचा दिवस ना माझ्यासाठी नेहमीपेक्षा थोडा वेगळा होता. काय केलं आणि हा बदल मला कसा वाटला ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कळेलच. पण त्याआधी हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. खरं सांगायचं तर ना, तिशीच्या पुढे गेल्यावर ना मला स्वतःमध्येच बरेच बदल जाणवायला लागलेत. आधी आपण काहीही करायचो, कितीही बिझी असायचो, तरी पण समहाऊ सगळं मॅनेज व्हायचं. पण आता तसं वाटत नाहीये. आता आपल्याला ना आपल्या शरीराकडे थोडं लक्ष द्यावंसं वाटतं, हेल्थकडे लक्ष द्यावंसं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःकडेही थोडं बघायला हवं. कारण घरचं आणि मुलाचं, नवऱ्याचं, बाकीची सगळी कामं करताना ना आपण स्वतःला कुठेतरी शेवटी पाहतो आणि मग एक दिवस वाटतं ना, अरे आपण स्वतःसाठी शेवटी कधी काही केलंच नाही. म्हणून आता मला असं वाटतं ना, की सगळं एकदम बदलण्यापेक्षा ना, हळू आपल्या रुटीनमध्ये काही चांगल्या गोष्टी आणायला हव्यात. थोडं स्वतःसाठी, आपल्या हेल्थसाठी आणि आपल्या मनाला चांगलं वाटेल अशा गोष्टींसाठी. तर आजपासून मी सुद्धा तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. आता बघूया किती दिवस हे मला छानपणे कंटिन्यू करता येते. आणि हो, तुमच्या कमेंट्स मी खरंच सगळ्या वाचते. बऱ्याच वेळा ना तुम्ही मला असे प्रश्न विचारता ज्याचं उत्तर मला फक्त कमेंटमध्ये 2-3 शब्दात देणं शक्यच नसतं. कारण ना मला कालच एका ताईंची कमेंट आली, की "ताई मला YouTube चॅनल चालू करायचं आहे, पण मला अगदी स्टेप बाय स्टेप सांगा चॅनल कसा सुरू करायचा किंवा काय प्रोसिजर आहे, YouTubeमधून किती पैसे मिळतात किंवा पैसे मिळतात का?" आणि खरंच हा एक प्रश्न नाहीये बरं का. ह्याच्यामध्ये ना खूप सगळ्या गोष्टी येतात. अगदी चॅनल सुरू करण्यापासून तर सगळ्या गोष्टी, मॉनिटायझेशन, पैसे कसे येतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून मी असा विचार करते ना, की तुमच्या मनात YouTube बद्दल किंवा कंटेंट क्रिएशन बद्दल जे काही प्रश्न असतील ना, ते तुम्ही ह्या ब्लॉगच्या खाली मला कमेंटमध्ये विचारा किंवा माझ्याही ब्लॉग्सच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, माझ्याबद्दल काही प्रश्न असतील, तरीही तुम्ही विचारू शकता. तुम्हाला जे काही जाणून घ्यायचं असेल, ते अगदी बेसिक क्वेश्चन असतील तरीही चालेल. मला ज्या गोष्टींची माहिती आहे, मला ज्या गोष्टींचा एक्सपिरियन्स आलेला आहे एवढ्या दिवसांमध्ये, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण एक छोटासा Q&A व्हिडिओ करूया. म्हणजे एकाच कमेंटचा रिप्लाय देण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांचे जेवढे काही प्रश्न असतील ना, ते प्रश्न एकत्र घेऊन त्यावर व्यवस्थित बोलता येईल आणि कदाचित तुमच्यासारख्याच अजून कोणाला त्याचा फायदा सुद्धा होऊ शकतो. तर क्वेश्चन्स नक्की कमेंटमध्ये टाका, मी ते सगळे रीड करेन. तर चला, आता जी मेन गोष्ट होती, ज्या गोष्टीची मी आजपासून सुरुवात करणार होते, ते म्हणजे जिम. ॲक्चुअली ना आमच्या कॉम्प्लेक्समध्येच क्लब हाऊस आहे. त्यामुळे मला जिमसाठी कुठे बाहेर जायची गरज नाहीये आणि काही वर्षापूर्वी सुद्धा मी जिमला यायचे. पण मग लॉकडाऊन झाला, रुटीन बदललं आणि हळू जिमला जाणं सुद्धा बंद झालं. आणि मग आपल्यासोबत असं होतं ना, की एखादी गोष्ट एकदा सुटली, की ती सुटलीच आणि मग नंतर असं वाटतं, की पुन्हा मग सुरू करूया. मग नंतर खूप दिवस जातात आणि मग एक वेळ अशी येते ना, की मग आपण ती गोष्ट करायचा विचारच सोडून देतो. माझ्यासोबतही थोडं तसंच झालं होतं. पण यावेळी ना मी ठरवलंय, की नाही, काहीही झालं तरी थोडा वेळ काढायचा. कारण आपल्याकडे वेळ कधीच भरपूर नसतो. माझं आत्ताचं शेड्यूल सुद्धा बऱ्यापैकी बिझीच असतं. पण आपण एखादी गोष्ट जर खरंच करायची ठरवली ना, तर दिवसातून अर्धा तास, पाऊण तास का होईना, स्वतःसाठी काढताच येतो. आणि मला वाटतं ना, सुरुवातीला परफेक्ट रुटीन बनवण्यापेक्षा ना, फक्त सुरुवात करणं जास्त महत्वाचं आहे. हे मी तुम्हाला प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये कुठे ना कुठे बोलत बोलत असलेले दिसेलच. म्हणून आजचा हा माझा फर्स्ट डे आहे. अजून काही मोठं वर्कआउट वगैरे मी काही केलेलं नाहीये किंवा सुरुवात केलेली नाहीये. हळूहळूच सुरुवात करणार आहे. पण कमीत कमी पुन्हा सुरुवात तर केलीये ना आणि आता हे किती दिवस टिकतंय हे ते पण बघूया. तर आता मी तुम्हाला जसं म्हणाले, की माझा आज फर्स्ट डे असल्यामुळे ना, मी सगळ्यात आधी कार्डिओपासूनच सुरुवात करणार आहे. खरं तर ना, पुढचा 1 महिना साधारण मी कार्डिओवरच जास्त फोकस करणार आहे आणि असंही मला कार्डिओ करायला भरपूर आवडतं त्यामुळे. आणि असंही आपल्या शरीराला सुद्धा नवीन रुटीन आणि एक्सरसाइजची सवय व्हायला थोडा वेळ लागतोच. आपण पहिल्याच दिवशी जर एकदम हेवी वर्कआउट करायला गेलो, तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बॉडी इतकी दुखायला लागते ना, की मग आपलंच मन म्हणेल, "बस आता नको जायला." म्हणून मला असं वाटतं ना, की आपण कुठलीही नवीन गोष्ट जर सुरू करताना ना, एकदम सगळं करण्यापेक्षा छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली पाहिजे. कारण सुरुवातीला ना सिंपल ठेवलं ना, आपल्या बॉडीला त्याची सवय व्हायला थोडा दिवस लागतो आणि हळू इंटेन्सिटी वाढवली ना, तर ती गोष्ट आपण जास्त दिवस
कंटिन्यू करू शकतो असं मला वाटतं. पण अजून एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते ते म्हणजे ना आपण Instagramवर किंवा YouTubeवरती किंवा अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच ठिकाणी एखादी ॲक्ट्रेस बघतो जी खूप तासनतास हेवी वर्कआउट करत असते, खूप तास जिममध्ये असते. ते बघून आपल्यालाही असं वाटतं की आपण सुद्धा असंच वर्कआउट केलं पाहिजे. पण खरं सांगायचं तर ना प्रत्येकाची लाईफस्टाईल ही वेगळी असते. ॲक्ट्रेसच असं नाही, फिटनेस इन्फ्लुएन्सर असतात. त्यांना सुद्धा बघून आपल्याला तसंच वाटतं की त्यांच्यासारखं आपण वर्कआउट करायचं. त्यांच्याकडे कदाचित वर्कआउट नंतरची जी पण काही बाकीची कामं असतात, तर ती मॅनेज करण्यासाठी भरपूर लोकं असतात त्यांच्या हाताखाली किंवा न्यूट्रिशनिस्ट असतात किंवा ट्रेनर असतात. त्यांचं पूर्ण रुटीन त्यानुसार सेट केलेलं असतं. पण आपल्यासारख्या सामान्य घरातल्या लेडीजचं रुटीन थोडंसं वेगळं असतं. आपण जिमला येतो, वर्कआउट करतो आणि घरी गेल्यावर आपल्याला पुन्हा नाश्ता करायचा असतो. मुलांचं बघायचं असतं, घरातली कामं असतात, बाकीची सुद्धा बरीच जबाबदारी असते. म्हणजेच ना वर्कआउट करून घरी गेल्यावर आपला दिवस संपत नसतो. खरं तर आपला दिवस पुढे सुरूच असतो. म्हणून मला असं वाटतं ना, की दुसऱ्याला बघून आपण आपलं वर्कआउट ठरवण्यापेक्षा आपल्या लाईफस्टाईलनुसार आपल्याला काय जमणार आहे ते ठरवलं पाहिजे. आपण ट्रेडमिलवर चालत असू किंवा सायकलिंग करत असू किंवा थोडंसं कार्डिओ करत असू, पण ते पण जर आपण नियमित करू शकत असू ना, कामं सुद्धा आरामात करत असू, तर तेही तितकंच व्हॅल्युएबल आहे असं मला वाटतं. आपल्याला कोणाची पण कॉपी नाही करायची आहे. आपल्याला आपल्यासाठी टिकणारी फिटनेस रुटीन तयार करायची आहे. कारण आपला गोल असा नाही असला पाहिजे, की फक्त हेवी वर्कआउटच करायचंय. आपल्याला ही सवय उद्या, परवा आणि पुढच्या कित्येक महिन्यांपर्यंत कंटिन्यू करता आली पाहिजे. कार्डिओ केल्यामुळे ना आपल्या शरीराला खूप चांगले फायदे मिळतात. यामुळे ना आपला स्टॅमिना वाढायला मदत होतो, हृदयाची क्षमता चांगली राहते आणि शरीर सुद्धा छान ऍक्टिव्ह राहतं. आणि त्याचबरोबर कॅलरीज सुद्धा बर्न होतात. त्यामुळे ना वेट मॅनेजमेंट करायला सुद्धा मदत होते आपल्याला. नियमित जर आपण असं कार्डिओ केलं ना तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहायला मदत होते आणि दिवसभराची जी पण काही एनर्जी लेवल असते ना ती सुद्धा मेंटेन करायला खूप फायदा मिळतो. आणि म्हणूनच सुरुवातीला आपण फक्त ट्रेडमिलवर चालणं, सायकलिंग करणं किंवा अशा सिंपल एक्सरसाइज जरी केल्या ना, तरी त्याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो. प्रत्येक वेळी हेवी वर्कआउटच करणं काही गरजेचं नसतं. आपल्या शरीराला नियमित मूव्हमेंट मिळणं जास्त महत्वाचं आहे. त्याचसोबत कन्सिस्टंट राहणं जास्त महत्वाचं आहे. तर चला आजच्या पुरतं मी जे काही वर्कआउट मी केलं होतं ना, तर ते तुमच्यासोबत शेअर केलंय. आज मी काही जास्त वर्कआउट केलं नव्हतं. फर्स्ट डे होता सो मी जेवढं मला झेपेल, माझ्या बॉडीला झेपेल आणि मनाला झेपेल तेवढं मी वर्कआउट केलं होतं आणि जेवढं माझ्याच्याने शक्य झालं शूट करायला तेवढं मी केलं आणि तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे. तर चला आता येताना तुम्ही आमचा क्लब हाऊस पाहिलंच असेल. आता जाताना कसं आहे तुम्हाला दाखवते. मावशी याला फुलं नाही येत आता? याला याला फुलं नाही येतात? पडतात ना? म्हटलं पडलेली असतील तर घेऊन जाईल. तिथे एक पण नाही पडलेलं. चला बाय. अगं असंच ग. हा हा हे काय तुम्ही पण दिसताय. असं सगळ्यांना दाखवते. तिचं चॅनल आहे ना युट्यूबला याला. हा हे बघ इथे ग पण खूप वर आहेत. ही कशाची आहेत ग? गुलमोहर का काहीतरी म्हणतात ना त्याला. उन्हाळा लागला सापाचे वगैरे ना. इकडे ना तू येणार जाऊ तर बघ तेल किती लावलंय की. फोटो काढूया. तर चला असं काही आहे आमचं क्लब हाऊस. वरती सुद्धा भरपूर काही गोष्टी आहेत. त्या मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करेन तुमच्यासोबत. आणि खरंच इथे आल्याच्या नंतर ना इतकं मन प्रसन्न होतं ना आणि मेन म्हणजे पावसाळ्यात, थंडीमध्ये इथं सगळं असं धुकं-धुकं पसरलेलं असतं आणि खरंच बघायला खूप छान वाटतं. इथे तुम्हाला वरती सगळी झाडं, झुडपं असंच बघायला मिळेल आणि अशा ठिकाणी आल्याच्या नंतर सकाळी-सकाळी कोणाला प्रसन्न नाही वाटणार आणि खरं तर ना ह्याचमुळे मला त्या ठिकाणी जायला आवडतं. सकाळी-सकाळी असं काही गोष्टी बघितल्याच्या नंतर ना खूप मन प्रसन्न होतं
आणि जेव्हा आपण घरामध्ये असतो ना 4 भिंतींच्या आतमध्ये, तेव्हा बघा आपला माइंडसेट खूप वेगळा असतो. आणि जेव्हा आपण अशा निसर्गात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात असं जरा फिरतो किंवा थोडंसं घराच्या बाहेर फिरतो ना, तर तेव्हा खरंच वेगळ्या वाइब्स असतात. वर्कआउट केल्यानंतर मला पर्सनली खरंच खूप फ्रेशनेस जाणवतो. सुरुवातीला थोडी बॉडी अशी टायर्ड वाटते, पण वर्कआउट झाल्यावर ना एकदम मन हलकं झाल्यासारखं वाटतं आणि एनर्जी वाढल्यासारखं वाटतं ॲक्चुअली. आपण सकाळी उठल्यापासून ना घरची कामं करत असतो. त्यामुळे ना कधी-कधी दिवसाची सुरुवातच थोडी धावपळीची होऊन जाते. कधी-कधी म्हणण्यापेक्षा रोजच होते आपली धावपळीची सुरुवात. पण सकाळी थोडा वेळ जरी अशी एक्सरसाइज केली ना, की दिवसाची सुरुवातच आपण स्वतःसाठी काहीतरी चांगलं करून केली असं मला वाटतं. मन सुद्धा आपलं तेवढंच फ्रेश वाटतं आणि दिवसभर काहीतरी करण्याची एनर्जी आल्यासारखं वाटतं. तर आज तर माझा फर्स्ट डे होता, त्यामुळे मला हा फरक अजून जास्त जाणवला. थोडा वर्कआउट, थोडं बाहेरचं फ्रेश वातावरण सुद्धा होतं आणि त्यानंतर मग मनात एक वेगळीच पॉझिटिव्हिटीची फीलिंग सुद्धा होती. तर चला आजच्या सकाळची सुरुवातच इतकी छान झाली आहे ना आणि तितकाच छान आजचा ब्रेकफास्ट सुद्धा असला पाहिजे, हेल्दी आणि टेस्टी सुद्धा. आणि म्हणूनच आज मी छान असा ब्रेकफास्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी बनवायला पण खूप सोपी आहे. तुम्ही याआधी सुद्धा बनवली असेल कदाचित. त्यामध्ये मी फक्त एक इन्ग्रेडियंट जो आहे तो ॲड केलाय आणि त्यामुळे ही रेसिपी अजूनच छान आणि हेल्दी झाली आहे. आणि तुमची सुद्धा जर वेट लॉस जर्नी चालू असेल, तर तुम्हाला हा ब्रेकफास्ट खरंच खूप फायदेशीर ठरू शकतो. तर चला आता रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे मी थोडेसे 1 चमचा ओट्स घेतले आणि 2-3 चमचे बेसन घेतले. बेसन पीठ आपलं जे असतं नॉर्मल तर ते घेतलंय. ओट्स मी थोडेसे तव्यावरती भाजून घेतले होते आणि ते मिक्सरला बारीक केलेत. आणि आपण जसं बेसनाचं धिरडं म्हणतो आपण किंवा बेसन चिला म्हणतो, तर तशीच ही पद्धत आहे, म्हणजे ही रेसिपी आहे. फक्त मी त्यामध्ये ना ग्रीक योगर्ट यूज केलंय आणि कांदा, टोमॅटो आपल्या ज्या पण काही भाज्या असतात त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. ग्रीक योगर्ट मी खास करून याच्यामध्ये ॲड केलंय. तुमच्याकडे नॉर्मल असेल तर तुम्ही नॉर्मल सुद्धा यूज करू शकता किंवा हे सुद्धा यूज करू शकता. आता याच्यामध्ये ना मी कांदा, टोमॅटो आणि आपले जे पण काही बेसिक मसाले असतात तर ते ॲड केलेले आणि त्याचसोबत मी इथे ओट्स यूज केलेत 1 चमचा. तो मी तव्यावरती भाजलं आणि मग मिक्सरमध्ये थोडंसं दरदरं वाटून घेतलंय. तुम्हाला दिसलं असेल आणि आपलं पाणी मिक्स करून ते थोडंसं असं बॅटर, म्हणजे कन्सिस्टन्सी त्याची अशी धिरड्यासारखी झाली पाहिजे, म्हणजे चिल्यासारखी झाली पाहिजे. ॲक्चुअली आता आम्ही त्याला धिरडं म्हणतो, म्हणून आता तो शब्द माझ्या तोंडात येतोय. तुम्ही चिला म्हणू शकता, धिरडं म्हणू शकता, काही म्हणू शकता. खूप हाय प्रोटीन असा नाश्ता आहे हा. तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये खरंच खूप फायदेशीर ठरू शकतो. खूप प्रोटीन सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. बेसन पिठामध्ये सुद्धा खूप प्रोटीन असतात, तुम्हाला माहितीच आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता. जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतो, जिम करत असतो, तेव्हा आपल्याला प्रोटीनची सुद्धा तितकीच गरज असते, कारण आपली हाडं सुद्धा तितकेच मजबूत राहायला पाहिजेत. त्यासाठी आपल्याला प्रोटीन इंटेक जास्त घ्यावा लागतो. त्यासाठी तुम्ही असे छान-छान हेल्दी-हेल्दी जे पण काही ब्रेकफास्ट असतात प्रोटीनचे किंवा ज्यामध्ये जास्त प्रोटीन असेल, असे ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता सकाळी-सकाळी. एकदम घरातले आणि हा चिला तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. ह्याच्यासोबत मी काही सॉस वगैरे खात नाही. मी ह्याच्यासोबत दहीच खाते आणि खरंच असा हाय प्रोटीन असा ब्रेकफास्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर चला असं होतं माझं आजचं मॉर्निंग रुटीन आणि इथून पुढे सुद्धा असंच ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण खरं सांगायचं तर ना आजची सकाळ मला खरंच खूप छान वाटली आणि प्रोडक्टिव्ह अशी वाटली. सुरुवात तर आता केली आहे. आता ही रुटीन किती छानपणे मी कंटिन्यू करते किंवा करता येतं हे मला बघायचं आहे. आणि चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा मॉर्निंग रुटीन आवडलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला YouTube किंवा कंटेंट क्रिएशनबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर तेही मला खाली कमेंट करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय.